फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. जरी राजा असलो तरी दलितांचा राजा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बंधू या वर्षभराच्या आत 1033 कोटी रुपयाचा निधी आपण यामधून आणला. राज्य सरकारच्या तिजोरीला एक पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरचं सरकारी खाजगी कसलंही बांधकाम, मग या शिरोळ्यांचं हे रस्त्याचं काम असेल, धरणं असतील, कालवे असतील, पाण्याच्या योजना असतील, मेट्रो असेल, रेल्वे असेल, त्याला 1% सेस कायद्याने कंत्राटदाराला सक्ती देण्याची केली. जर मुझे भी लगा फासला देखकर पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल तुम्हारा मेरा हौसला देखकर. दिव्यांग जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, पतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं वजन वाचायत. पहिल्या योजनेमध्ये 80% अपंगाच्या सिव्हिल सर्जनच्या दाखल्याची अट मी मध्ये त्यांनी 40% आणली. या रस्त्याची सुरुवात येळगूर ते कागल ही 13 किलोमीटर अंदाजे आहे. त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम निवडणुकीच्या पूर्वी झालेला होता. या रस्त्याचं दुसरं पॅकेज कागल नदी किनारा, शिदनेरी, केनोडे, गोरवे, भडगाव पाटा, निरुली आणि मुरगूड हे 29 किलोमीटरचं अंतर. तर हा रस्ता 3 वर्षापूर्वी झाल्यामुळं आणि देखभाल दुरुस्ती अजून शिल्लक असल्यामुळं हा पावसाळ्यानंतर याची मुदत संपते आणि पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. आणि आता मगाशी सांगितल्याप्रमाणे या रस्त्याचं जवळजवळ 21 किलोमीटर आज याचं कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ होतोय. मला मनापासूनचा आनंद आहे. पुढचा जो टप्पा आहे ती बेरेलवाडी ते ह्या युती सरकारने ठरवलेला आहे की या पुढचे रस्ते सगळे कॉन्क्रीटीकरणाचे मुख्य रस्ते करायचे. गावाचे अंतर्गत रस्ते आणि छोटे रस्ते तेवढेच डांबरीकरण करायचं. कारण की सातत्यानं 2-3 वर्षाने रस्ते खराब होतात. पाईपलाईन घालण्याच्या निमित्ताने, वायर घालण्याच्या, केबल घालण्याच्या निमित्ताने ते रस्ते उकळून खराब होतात आणि म्हणून सिमेंट कॉन्क्रीटचा अतिशय महत्वाकांक्षी काम आणि प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारने घेतलेला आहे. आणि या टप्प्याचा आज शुभारंभ होतोय, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे. या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील एक सुंदर घटना दिली. त्या महामानवाचा आज जन्मदिवस आहे. संपूर्ण जगभर याचा आपण धूमधडाक्याने यांची जयंती साजरी करतोय. आपल्या दलित समाजावर होणारा अन्याय आणि अत्याचार याविरुद्ध संघर्ष करणारा, दलित समाजामध्ये त्यावेळेला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून लंडनमध्ये बॅरिस्टरची पदवी घेणारे आणि मला अशासाठी अभिमान आहे की या कागलच्या सुपुत्राने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलं होतं आणि लंडनला बॅरिस्टर ही पदवी घेतल्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढली आणि मानगाव हातकणंगले तालुक्यातल्या गावामध्ये बहिष्कृत आणि दलितांची त्यांनी फार मोठी परिषद घेतली आणि सांगितलं की जरी राजा असलो तरी दलितांचा राजा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मला अशासाठी शाहू महाराजांचं कौतुक वाटतंय की त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली नव्हती. त्या काळामध्ये ही व्यक्ती किती महान होऊ शकते हे ओळखण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये देशाला तर एक सुंदर घटना दिलीच. सामान्य गरीब माणसाला एक मताचा अधिकार, एका महिलेला एका मताचा अधिकार, टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांना सुद्धा एका मताचा अधिकार त्यांनी दिला.
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि आपल्या समाजातील लोकांनी सर्व नागरिकांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि आपण आता नोकऱ्या देणारे नाही, नोकऱ्या घेणारे नाही तर नोकरी देणारे आपण ठरले पाहिजे. शिका, संघर्ष कर, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्यांच्या या महामानवाला मी आज अभिवादन करतो. बंधू या वर्षभराच्या आत 1033 कोटी रुपयाचा निधी आपण यामधून आणला आणि अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. मी कॉन्ट्रॅक्टर शिरोळे त्यांचे सर्व सहकारी जे उपस्थित आहेत त्यांना मी सूचना करेन, काम दर्जेदार करा. सिमेंट कॉन्क्रीटचं काम करत असताना पाणी आणि क्युरिंग हे फार महत्वाचं आहे. उन्हाळा प्रचंड आहे, त्याला पाणी चांगलं मारल्याशिवाय रस्ता चांगला राहणार नाही, याची दक्षता घ्या. आता समृद्धी रस्त्याला सुद्धा काही भेगा पडण्याच्या बातम्या येत आहेत. मी मगाशी त्यांच्या प्लॅनचं उद्घाटन केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं जेवढी समृद्धीची रुंदी आहे तेवढी आमची रुंदी आहे. म्हणजे समृद्धीला जेवढी वाहतूक होती इतके वाहतूक होणार नाही, पण रस्त्याला भेगा पडणार नाही, वरचा थर राहणार नाही आणि हा रस्ता तुम्ही केल्यानंतर 30 रस्ते टिकेल असा दर्जेदार रस्ता करा. अशा प्रकारच्या सूचना मी शिरोळे या कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांना देतो. कोण चौगुले म्हणून आहेत, त्यांना तुमच्या सूचना सांगा. योग्य असतील, इस्टिमेट मध्ये असतील तर आपण करून देण्यासाठी त्याला निश्चितपणे आग्रह धरू. परंतु विनाकारण कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याची भूमिका आपल्या 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये आपण कधी घेतली नाही. पाण्याचे नळ जात असतील तर ते बदललेच पाहिजेत, गावागावात गटर केलीच पाहिजे, ज्या ठिकाणी रहदारी असेल त्या गटारीवर स्लॅब टाकलंच पाहिजे, एका गावाला दुसऱ्या गावाचा बायपास असेल तर तो केला पाहिजे. आणि विशेषतः ज्याचा उल्लेख मगाशी शशिकांत खोतांनी केला की संताजी नगर सगळ्यात मोठं गाव इथं आपल्या या रस्त्यामध्ये आता कापशी येते. मुरगुडमध्ये अजून काय रस्ता सुद्धा सुरू झालेला नाही. त्यामध्ये त्या चौकाचं जरा जाऊन बघा, ते 200 मीटरपर्यंत आहे. मी त्याचे चीफ इंजिनियर हांडेना सुद्धा याबद्दल हे करायला लागेल. आणि यामध्ये अजून सिद्धनेचा पूल घेतलेला नाही, अजून गडिंगचा पूल याच्यामध्ये घेतलेला नाही, अनेक कामं राहिलेली आहेत. ती घेण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्नशील राहील. आता 15 फूट रस्ता आहे तो 21 फूट होणार आहे. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं ते मीटरमध्ये सांगतात, मीटर म्हणजे 3 असते ते, म्हणजे फूट येते ते. त्यामुळं आपल्याला दोन्ही वाहनं व्यवस्थित जाण्यासाठी अतिशय चांगले वाहन रहदारी होईल एवढं मी या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो. बंधू आज अलाहाबाद गावामध्ये मी आलेलो आहे. निवडणूक होऊन 3 महिने झालेले आहेत. माझ्या 6व्या या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मताने आपण निवडून दिल्याबद्दल मनपूर्वक अलाहाबादकरांचे, त्या सगळ्या गावामध्ये जाणार असल्यामुळे त्या गावाचा मी काय उल्लेख करत नाही, त्यांचे मनपूर्वक मतदारांचे मी आभार मानतो. परंतु मुसळे साहेब, कमते साहेब आणि सिद्धापा गोरे, मला एक खंत आहे. 1373 मतं या गावामध्ये होती, मला पडली 824 आणि विरोधकांना पडली 529. 300 मताचा फक्त लीड मिळाला. कायमपणानं 500 ते 600 मताचं लीड हे निम्म्यावर आलं, ही खंत मला आली. आणि आज एवढं करून सुद्धा डेप्युटी सरपंच मुसळेताईने मला कामाचा आणि अजेंडा दिलेला आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय वरील मतदाराचं सभागृह बांधावं, अलाहाबाद नंद्याळ शिवरस्ता पूर्ण करावं, अलाहाबाद क्रिकेटचं ग्राउंड आणि सुशोभीकरण करावं, स्मशानभूमी सुशोभीकरण, नळपाणी रोडे सोलर पॅनल बसवणं, अलाहाबाद येथे नाना नानी पार्क बगीचा तयार करणं, अलाहाबाद येथे सौर ऊर्जा हायमॅक्स बसवणं, अशा पद्धतीच्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. शासनानं लिहून दिलेलं काही न ठेवता त्यांनी त्या योजना सगळ्या मला दिलेल्या आहेत. निश्चितपणानं आता लाडक्या बहिणींच्या योजनेच्यामुळं विकास कामावर थोडीशी मर्यादा आपल्याला आलेली आहे, परंतु टप्प्याटप्प्यानं
आपल्या या सगळ्या मागण्या मी पूर्ण करीन असं वचन मी पूर्ण आढावा करायला देतो आणि आपण 300 मताचं लीड दिल्याबद्दल मला सर्वांचे मी आभार मानतो. मी ज्या रुग्णांचे उपचार केले, ज्यांच्या अनेक कामं केलेली आहेत, ती सगळी सामान्य माणसं माझ्या मतीला धावून आली आणि या निवडणुकीमध्ये माझा नाही तर माझा विजय या सर्व गरीब आणि सामान्य माणसांनी केला. त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि हा चक्रव्यूह घेण्याचं काम त्यांनी फार मोठ्या हिमतीने केलं. कशाची त्यांनी भीती ठेवली नाही, यावर मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, तुम्हारा और मेरा हौसला देखकर. अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी केलं. शेवटी नीतीला सुद्धा वाटलं की बाबा पुन्हा एकदा सामान्य माणसाचं काम करणाऱ्या, आयुष्यभर माणसाचं काम करणाऱ्या माणसाला विजयी करावं. मी 6 वेळा सलग निवडून आलो आणि 9व्या वेळेला आपल्या आशीर्वादानं मी मंत्रिपदाची शपथ घेतली. दिव्यांग, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, पतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं वजन वाचायत. पहिल्या योजनेमध्ये 80% अपंगाच्या सिव्हिल सर्जनच्या दाखल्याची अट मी बदल त्यांनी 40% आणली. बदलवणं मी या खात्याला मंत्री होतो त्याला 250 रुपये पेन्शन होती. माझ्या काळात ती 600 रुपये झाली. देवेंद्र फडणवीस साहेब मागे मुख्यमंत्री होते, त्यांनी 1000 रुपये केली. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, 2 जुलै 2023ला आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली. आम्ही सत्तेमध्ये सामील झालो. हे खातं पुन्हा आम्ही मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन अध्यादेश काढण्याचं भाग्य मला लाभलं. पण आता 2-3 याच्या त्रुटी राहिलेल्या आहेत. आज एक खातं माझ्याकडे नाही. 21,000 उत्पन्नाची मर्यादा 50,000 करणं, 1,500 पेन्शनची मर्यादा 2,000 करणं आणि 65 वर्षाचं वय 60 वर्ष करणं, या तिन्ही गोष्टी भविष्यात मी केल्याचे राहणार नाही असा विश्वास मी या सगळ्या सामान्य जनतेला. दुसरं खातं आलं माझ्याकडे विधी नाही. असं कायदा खातं, माझा आणि कायदा खात्याचा काही संबंध नाही. सुशील कुमार शिंदे साहेब जे मुख्यमंत्री काल आले होते त्यांच्याच आम्ही हाताखाली या खात्याचा मंत्री होतो. बंधूंनो, या राज्यामध्ये असलेल्या पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्यांना राज्य सरकारने शेकडो कोटीची सवलत दिलेली होती. कुठलाही टॅक्स आकारलेला नव्हता. एकाचं मंगेशकरचं पुण्याचं हॉस्पिटल असेल ते धर्मादाय होतं. पुण्यात मुंबईत ते सगळे मोठे हॉस्पिटल धर्मादाय आहे. त्याला बदलून अपेक्षा सरकारने काय केली होती, एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला, त्याला ऑपरेशन काही पाळी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये लागतात. गरीब माणसं आमदार कुठलं एका वेळेला. घरं, दारं, जमिनी, सोनं, नाणं विकून राहा, एवढ्या पैशाची जुळणी होत नाही. मरणाची त्याला वाट बघायला लागत होते. आणि आपण अनेक उदाहरणं बघितली, बिल भरलं नाही म्हणून डॉक्टर प्लेस सोडलेलं नाही. कालचं मंगेशकरचं प्रकरण तुम्ही हॉस्पिटलचं बघितलं असेल. बदलून मी कायदा आणला. हे दवाखाने शेकडो कोटी सवलती घेणार आणि एकाही गरीबाचे उपचार करणार नसतील. हे दवाखाने मोठ्या उद्योगपती आहेत, मोठ्या डॉक्टरांचे आहेत, त्याला 6 महिन्याची पोलीस शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा मी या राज्यामध्ये केला. बंधूंनो, गेल्या 18-20 वर्षात लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. आज मी दर आठवड्याला 25-30 गंभीर आजारी पेशंट मुंबईला घेऊन जात आहे. त्याला राहण्याची मी व्यवस्था तिथे केलेली आहे. 13 माणसे मी ठेवलेली आहे. आणि जर एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही माझं तर त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती आहे. त्यामुळं निमूटपणाने ते माझं ऐकतात. मी महालक्ष्मीकडे प्रार्थना करेन, भाविकांकडे प्रार्थना करेन की आलाबादकरांना कुणाला या रोग होऊ नये. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या, तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल. मोठ्यात मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप गावामध्ये आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलाला आणि भावानं उचलली आहे. तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. बंधूंनो, राज्य सरकारच्या तिजोरीला एक पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरचं सरकारी खाजगी कसलंही बांधकाम, मग या शिरोळ्यांचं हे रस्त्याचं काम असेल, धरणं असतील, कालवे असतील, पाण्याच्या योजना असतील, मेट्रो असेल, रेल्वे असेल, त्याला 1% सेस कायद्याने कंत्राटदाराला सक्ती देण्याची केली. म्हणून या खात्याला मंत्री होतो त्याला 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवायचे असल्यामुळे 6-7% व्याज मिळते. 15,000 कोटीचं 6-7% होणारं व्याज
अधिक कामं प्रचंड चालू असल्यामुळे महिन्याला 300 ते 400 कोटीचा सेस गोळा होते आणि या निधीमधून प्रचंड आम्ही योजना या बांधकाम कामगारांना आणल्या. आज मोठ्या संख्येने इथे बहिणी आहेत. बहिणींनो, आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली आणि 1500 रुपये तुम्हाला दिले. दसऱ्या आणि दिवाळीच्या मध्ये आईला 7,500, मुलीला 7,500 अशा लाडक्या बहिणींना 15,000 रुपये आल्यानंतर बाजारपेठा फुल झाल्या. नवऱ्याकडे पैसे मागायची काय काळजी राहिली नाही. नवऱ्याने उसनं काय घेतलं असेल नवऱ्याकडे परत घ्या. आता 2100 करायचे आम्ही वचन दिलेलं आहे. ही योजना बंद आम्ही आयुष्यामध्ये होऊ देणार नाही. ही योजना अशीच सुरू राहील. 21 रुपये थोडस 46,000 कोटी रुपये लागतात, त्यामुळे निधीमध्ये कमतरता आहे. योग्य वेळा आम्ही 2100 रुपये करणार आहे. हे केल्याशिवाय तुम्ही जिल्हा परिषद पंचायतीला मतं आम्हाला देणार नाही याची माहिती असल्यामुळं आम्ही 2100 रुपये त्या दरम्यानच देण्याचं टाइम टेबल आम्ही करणार आहे. त्याशिवाय 3 सिलेंडर तुम्हाला चालू आहे. एसटीमध्ये 50% सवलत आहे. 2019 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी तांदूळ आणि गहू मोफत द्यायचं ते काम सुरू आहे. उच्च शिक्षणामध्ये मुलींना मोफत आता फी आम्ही देतोय. आपण आता आमचे लाडके भाऊ इथे आहेत, 7,500 रुपये त्याला वीज माफी दिलेली आहे. त्याशिवाय त्यांना 12,000 रुपये आम्ही देत होतो. शेतकरी नमो योजना आणि माहितीमधून आता 15,000 रुपये त्यांना केलेले आहेत. कुठल्याही योजना सुरू म्हणजे बंद होणार नाही याची काळजी घ्या आणि या सगळ्या योजना सुरू राहण्यासाठी आपल्या राज्याचं उत्पन्न आपल्याला वाढवावं लागेल आणि ते वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बंधू भगिनींनो, आता लाडक्या बहीण योजनेसाठी मी जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून परवाच आमचा नफा जाहीर केला. 251 कोटी रुपयाचा नफा झाला. त्यातून आपण नवीन योजना आणली. आपण योजना आणली की ज्या लाडक्या बहिणीचे पैसे केडीसी बँकेच्या मध्ये जमा होतात त्यांना 30,000 रुपये 2 फक्त महिला जामीन घ्यायच्या द्यायच्या. तुम्ही काय तारण द्यायचं नाही, काय नाही. तुम्ही मायक्रो फायनान्स मध्ये जाऊन ये, खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकू नये. तुमचा जो व्यवसाय तो व्यवसाय चालावा, दुसरा व्यवसाय काढावा यासाठी 10% व्याजाची योजना आहे. आणि आपण त्यांचे जे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत देत आहेत त्याला 30,000 रुपये ताबडतोबीने देण्याची योजना आपण आणलेली आहे. ज्यांचे जिल्हा बँकेत पैसे येत नाहीत त्यांनी बँक बदलण्याची द्या, मी बँक तुम्हाला बदलून देतो आणि 30,000 रुपये घेऊन संसार सुखी करा अशी विनंती मी या निमित्ताने करतो. दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने. दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766 24 90 71 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.